हा गुन्हा दोन सख्या बहिणींनी मिळून जाणीवपूर्वक रचला होता आणि ही घटना इतकी विचित्र होती की ऐकणाऱ्याला नक्कीच धक्का बसेल। या प्रकरणात पीडित व्यक्ती बँकेत पैसे काढायला गेला होता आणि या दोघी बहिणींना याची पूर्ण कल्पना होती। तो बँकेत जाणार, किती पैसे काढणार हेही त्यांना माहीत होतं, कारण ते एकाच गावात शेजारी राहत होते। या माहितीचा वापर करून त्यांनी मिळून हा कट आखला। दीपा आधीच बँकेत उपस्थित होती, तर आरती रस्त्यावर उभी राहून किशनला फसवण्यासाठी तयार होती। आरतीला खात्री होती की किशन तिला ओळखतो आणि गाडी थांबवेल, आणि तसंच झालं। मात्र या गुन्ह्याच्या मागे एक अट होती, त्याला लुटायचं असल्यास आधी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणे आवश्यक आहे, असं त्या बहिणींना वाटत होतं। हरियाणातील सारसनगर येथे 26 एप्रिल रोजी घडलेली ही धक्कादायक घटना मन सुन्न करणारी आहे। 35 वर्षीय किशन राय बँकेतून 12 लाख रुपये काढण्यासाठी गेला होता आणि 30 वर्षीय आरती व 35 वर्षीय दीपा या दोन सख्या बहिणी त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या। दीपा बँकेत तर आरती सारसपूर रस्त्यावर उभी होती। किशन जसा बाहेर पडला, दीपाने आरतीला कॉल करून त्याची माहिती दिली। ठरल्याप्रमाणे आरती वाट पाहत होती आणि किशनने तिला गाडीत बसवलं, कारण ती त्याची ओळखीची होती। त्यानंतर आरतीने त्याला आकर्षित केलं आणि दोघं गुरुग्राम रस्त्यावर एका ठिकाणी थांबले, जिथे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले। नंतर संधी साधून आरतीने किशनचा गळा चिरून त्याची हत्या केली आणि त्याच्याजवळील गाडीची चावी घेऊन 12 लाखांची रोकड लंपास केली। किशनचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांना फार मोठं आव्हान उभं राहिलं, कारण आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता। पोलिसांनी 14 दिवस तपास करून 12 मे रोजी या प्रकरणाचा उलगडा केला। पोलिसांना समजलं की किशन बँकेत गेला होता, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांसोबत बँकेतील सीसीटीव्ही तपासला असता सकाळी 9 वाजल्यापासून तिथे उपस्थित असलेली महिला ही दीपा असल्याचं स्पष्ट झालं। मग पोलिसांनी तिला अटक केली आणि गुन्ह्याचा तपशील उघडकीस आला। 12 लाखांसाठी आधी शारीरिक संबंध ठेवून नंतर हत्या केली गेली। या दोघी बहिणी पूर्वीपासून माहेरी राहत होत्या आणि नवऱ्यांना सोडलं होतं। आरतीने पोलिसांना सांगितलं की किशन बऱ्याच दिवसांपासून तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि याचाच फायदा घेत आरोपींनी 26 एप्रिल रोजी खुनाचा कट रचला आणि पोलिसांना 15 दिवस चकमा दिला। आजच्या काळात लोक फक्त पैशासाठी किती टोकाची कृत्य करतात हे पाहून खरंच काळजात धडकी भरते। या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।